गाईज आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. झाले. चे व्हिडिओ बघितले असतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती, तर ते डायरेक्ट हार्वेस्टिंगचे बघितले तुम्ही, तर ते कशा प्रकारे लावले जाते. लॉकडाऊन असल्यामुळे असा दम लागतो आज, त्यामुळे थोडं समजून घ्या. आपण गुलाबांना विचारू की याची लागवड कशी केली, आंतर पिकाचं ह्याला नुकसानच आहे की सीताफळाला. हे गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग थोडा आपण लेट चालू करतो कारण की आपली तब्येत सकाळी डाऊन झाली होती, व्हायरल होतं थोडंसं, तर त्याच्यामुळं आपण सकाळी व्लॉग करू शकलो नाही. तर आत्ता आपण व्लॉग चालू करतो आहे आणि आपले यूट्यूबवरती 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तर आपल्या सहकार्यामुळे, आपल्या सजेशनमुळे मी हे सर्व काही आहे ते अचीव करू शकलो. तर माझ्या जर्नीमध्ये तुम्ही असंच सहभागी व्हा. नवीन असाल चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा. आपल्याला हा 1000 आकडा गाठण्यासाठी साधारणतः 1 महिना लागला, पण आपण खूप दिवसापूर्वी चॅनल आपलं ओपन केलं होतं. जेव्हा मी डिग्रीला होतो कॉलेजला तेव्हा चॅनल ओपन केलं होतं. तेव्हा पण माझं स्वप्न खूप वेगळं होतं, पण काही वेगळ्या अपेक्षा असतात. त्यासाठी आपल्याला आपलं थोडं स्वप्न बाजूला ठेवावं लागतं. पण फ्रॉम लास्ट सिन्स 1 मंथ आपण कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करत आलेलो आहे. तर माझी जर्नी कशी होती, मी डिग्री कशी कंप्लीट केली, कोणत्या फील्डमध्ये केली आणि यूट्यूब चॅनल का चालू केलं, ह्याच्यावरचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा. मला एक सांगायचं आहे यातून, आपण जर कोणतं काम हाती घेतलं तर ते कन्सिस्टंटली करत राहिलं पाहिजे. अप्स अँड डाऊन येत असतात, खूप प्रॉब्लेम येत असतात, म्हणून गिव्हअप करायचं नाही. लगेच प्रॉब्लेमला फेस करायचं, सोल्युशन काढायचे आणि कंटिन्यू करत राहायचं. मी व्हिडिओ बनवते, आपल्या शेती रिलेटेड व्हिडिओ आहेत आणि आपल्याला शेतीमध्ये एक वेगळं उदाहरण सेट करायचं आहे. कारण की जे पारंपरिक पद्धतीने चाललं आहे याच्यानं शेती कधीच परवडणार नाही. आपल्याला याच्यामध्ये वेगळं काही करता येईल काही आपण बघतोय आणि पहिल्यांदा आपण बेसिक गोष्टी शिकतोय. मी माझ्या लर्निंग फेजमध्ये आहे. तर माझ्या लर्निंग फेजमध्ये तुम्ही पण, तुम्हाला एक्स्ट्रा माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून देऊ शकता आणि माझ्या जर्नीमध्ये सहभागी होऊ शकता. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व काही आपल्याच बाजूने होईल असं कधीच गृहीत धरून चालायचं नाही. कारण की निर्णय काही आपल्या विरोधात जातात. आता आम्ही व्हिडिओ बनवत असेल तर त्याच्यावर काही निगेटिव्ह कमेंट असतील तर त्याला मी फेस करायला शिकलं पाहिजे. कारण की सगळंच आपल्या बाजूने आपल्या पॉझिटिव्ह कमेंट येतील. असं जर मी धरत राहिलं आणि एखादी निगेटिव्ह कमेंट आली तर मी खचून जाईल, म्हणजे मी त्याला फेस करू शकणार नाही. त्यासाठी सर्व गोष्टीने आपण तयार राहिलं पाहिजे. सर्व गोष्टीचा सामना करता आला पाहिजे आपल्याला. बोलायचं म्हटलं तर खूप आहे आपल्याकडं, मी खूप बोलू शकतो, पण त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला आपल्या आत्तापर्यंतच्या झालेल्या ह्याच्यावरती तर अवश्य कमेंट करा आणि त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू. तर आज आपल्याला टास्क कशा आहेत हे समोर बघू शकता. अचानक वरून राजाचं आगमन होत आहे. अचानक भयानक ते दर्शन देतात आपल्याला, कारण की आपला जो कांदा आहे तो हार्वेस्ट केलेला आहे आणि साठवून ठेवलेला आहे आणि तो उघडाच आहे. आणि सकाळी थोडा बारीक पाऊस आला होता, त्यानंतर मग तो एका ठिकाणी करायचं काम चालू आहे. तर आपल्याला बाजारपेठेमध्ये पाठवायचं आहे, पण ते 1-2 दिवसामध्ये पाठवणार आहे. कारण की तो थोडाफार आहे तो चिरायचा बाकी आहे. तो चिरल्यानंतर मग आपण हळूहळू आपल्या जी इथली जवळची बाजारपेठ आहे त्याला पाठवतो. हा आपला आंब्याचा प्लॉट आहे आणि इकडे बघू शकता हे जे लाईन दिसते तुम्हाला, तो आपण हरभरा पेरलेला आहे आणि बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीनं तो आपला आहे, उगून आला आहे. आणि याच्या पेरणीचा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला, पाहिलं नसेल तर अवश्य पाहून घ्या. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक शेअर करतो तुम्हाला. तर याचं वाण आहे राहुरी कृषी विद्यापीठामध्ये याचं संशोधन झालं. तर याचं फुले विक्रम हे वाण आहे. साधारणतः 2016मध्ये हे नवीन वाण विकसित झालं आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की इतर वाणांपेक्षा ह्याची हाईट जास्त असते आणि हार्वेस्टरनी केला जाऊ शकतो. आणि आपल्याला लेबर लेस करायचं आहे, म्हणजे कमी करायचं लेबर, त्यासाठी हे वाण आपण पेरलेलं आहे. ह्याची हाईट जमिनीपासून जास्त असते. तब्येत डाऊन असल्यामुळे असा दम लागतो आज, त्यामुळे थोडं समजून घ्या आणि थोडं व्हिडिओ असं अडकळत येतात आज, त्याबद्दल क्षमा असावी. समोर बघू शकताय तुम्ही कांदा चिरण्याचं काम चालू आहे आणि ते एका ठिकाणी करण्याचं काम चालू आहे, जेणेकरून आपल्याला नंतर ठिक्यामध्ये भरताना ते सोपं जाईल. बघू शकताय समोर. तर गाईज इकडं समोर बघू शकताय तुम्ही, आपण जो कांदा पेरणीचा व्हिडिओ अपलोड केला होता त्याला आता पाणी चालू झालेलं आहे आणि आपण ड्रिप इरिगेशन सिस्टीम वापरतो. आणि इकडे बघू शकताय अशा प्रकारे हे एकदम गार भिजतं. तर गाईज इकडं समोर बघू शकताय हा आपला दुसरा प्लॉट आहे आणि याला ड्रिप करण्याचं काम चालू आहे. सब लाईन ते टाकून घेतलेले आहेत आणि त्याला ड्रिप अंतरून आपण उद्यापर्यंत त्याला पाणी चालू करू. आणि गाईज आपल्या जमिनीची जी माती आहे त्याची क्वालिटी बघू शकता आणि किती प्रमाण ते भुसभुशीत झालेलं आहे बघू शकता तुम्ही. एकदम आवाज त्याचा कसा येतो, एकदम वाळलेले आहे
आणि आता याच्यामध्ये आपण ऊस लावणार आहे. हा जो कांदा दिसतोय तो हार्वेस्ट झाल्यानंतर हा प्लॉट आणि हा प्लॉट आपण ऊस लावून घेणार आहे. तर कोणत्या व्हरायटीचा लावतोय ते बघू आपण, तो काय आपण अजून ठरवलेलं नाही. आधी आपण सर्व ऊसच करत होतो, पण साधारणतः 2011 ते 14च्या दरम्यान खूप दुष्काळाचं प्रमाण होतं, पाऊसच खूप कमी होता आणि आपलं जे उजनी डॅम आहे ते पण भरत नव्हतं व्यवस्थित, त्यामुळे ते फक्त पिण्यासाठी राखीव ठेवलं होतं. मग एक वर्षी आपल्याला पाण्यामुळे ऊस शेतीत नुकसान झालं होतं. त्यानंतर आपण ऊस बंद करून आपण फळबागांकडे वळलेलो आहे. तर काहीच आपण आहे आपल्या सीताफळाच्या प्लॉटमध्ये, हे बघू शकताय. आणि हा 2 वर्षाचा प्लॉट आहे आणि तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ बघितले असतील आपल्या यूट्यूब चॅनेलवरती, तर ते डायरेक्ट हार्वेस्टिंगचे बघितले तुम्ही. तर ते कशा प्रकारे लावले जाते, लावताना काय काळजी घ्यावी लागते आणि फळ येईपर्यंत त्याला काय प्रोसिजर असते, हे जरा आपले जे गुलाबभाई आहे त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ. तर गाईज आपण माहिती घेऊ गुलाबभाईकडून. हे आपलं सीताफळाचं रोप बघताय तुम्ही, ह्याला किती वर्ष झालेत आणि लावल्यापासून ह्याला काय काळजी घेतली जरा सांगा गुलाबभाई. तर हे आपले कुठली व्हरायटी आहे काय? तर हे सीताफळाची नमके म्हणून सुपर गोल्डन ही व्हरायटीज आहे. आणि ह्याला लावायचं म्हणल्यावर ही जी सीताफळाची जात आहे, आपण एवढी काळजी न लावता आपण हे सहजासहजी डोंगर भागामध्ये जर बघितलं तर न काळजी घेता जरी रानात जर आपण बी टाकलं तरी एकदम व्यवस्थित प्रकारे चिटकून येते किंवा लागून येते. त्यासाठी ह्याला असं खत पाणी घालणं किंवा औषध जास्त लागणं असं कुठलीच गोष्ट नाही. म्हणजे बाकीच्या पिकांपेक्षा जरा काय एवढं टेन्शन नाही. हा, कारण की ह्याला मेन गोष्ट कसं, ह्याला पाणी जास्त लागत नाही, पुन्हा औषध फवारणी नाही किंवा खत वगैरे नाही. फक्त आपण सांगताना असं सांगते ते माणसं, पण फक्त आपल्याला फळ जेव्हा फळधारणा असते किंवा फळ चालू माल असते त्यावेळेस फक्त आपल्याला पिकाला किडे वगैरे लागू नये. जर आपल्याला जे जास्त उत्पन्न काढायचं असेल तर आपण ते वजन वाढण्यासाठी किंवा माल फुगण्यासाठी आपण काहीतरी खत वगैरे वापरू शकतो. पण जर रेग्युलरच्या पिकापेक्षा जर आपल्याला जर ही काळी माती आहे, काळं रान आहे, पण आपल्या जर पाणी पाजरणारं जर रान असलं तर अजून त्यात उत्तम प्रकारे सीताफळ येतात. म्हणजे शक्यतो धरलं आपण कोरडवाहू जमिनी वगैरे असतात त्यामध्ये एक उत्तम प्रकारे सीताफळ येतं. कारण की मेन गोष्ट कसं आहे, ह्याला जास्त पाणी चालत नाही. पाणी जर जास्त असलं तर हे या ठिकाणी ही जी साल आहे ना, ही साल मुळकोज होऊन ही झाड काय करतात, बाद होतात. त्यासाठी लावताना ह्याची काळजी काय करायला पाहिजे, जर काळी माती असेल जास्तीत जास्त तर याला बोध करायचं पहिला. पण गुलाबभाईंना विचारू की याची लागवड कशी केली आणि लागवड करताना खड्डे कोणत्या प्रकार घेतले आणि खड्डे केल्यानंतर त्यामध्ये खत टाकला का आणि किती बाय कितीवर ह्याची लागवड केली. तर मला सांगा गुलाबभाई, हे लागवड करताना खड्डे कोणत्या प्रकारे JCPने घेतले की कसे घेतले आणि त्या खड्डे घेतल्यानंतर खत टाकला आणि किती बाय कितीवर ह्याची लागवड केली? ह्याची लागवड करताना ह्याची काय पहिला सुरुवातीची जी मशागत असते, कारण की एकदा केल्यानंतर नाही आपल्याला काय झाड आपण काढून ट्रान्सफर वगैरे करता येत नाही. त्यासाठी पहिला एकदाच हे जे नांगरणी वगैरे सगळं मशागत वगैरे करून नंतर आपण जी मार्किंग करतो 16x8च्या मार्किंग वर आपण केलेलं आहे. तर लावताना ह्याला काय मोठे वगैरे खड्डे वगैरे घेतलेले नाही. पहिला सुरुवातीला जे आहे का आपलं शेणखत वगैरे टाकून जी झाडाची लाईन आहे त्या लाईनला आपण शेणखत टाकलेलं आहे. पुन्हा आपण 16x8 वर मार्किंग केलेलं आहे. आणि खड्डे आता हे तुम्ही बघता हे रोपाची साईज काय आहे. नंतर आपण हे जी कॅरी बॅग आहे, ही कॅरी बॅग काढून ह्या साईजचेच खड्डे घेतलेले आहेत. बरोबर. जास्तीत जास्त करून हे कलम आहे का, कलमाच्या खाली बुजलं पाहिजे, ह्याची काळजी घेतली पाहिजे. नंतर बघितलं तर हे जे कलम केलेलं हे कॅरी बॅग आहे, हे कॅरी बॅग जुळत आलं असेल तर मग हे कॅरी बॅग काढायचे आणि नंतर हे जे रोप आहे ते लावून घ्यायचं. आणि विशेष करून काय होते, सरसकट झाड वगैरे काय राहत नाही, ते त्यात काही तुटाळ होते. त्यासाठी आपण जर आपल्याला 1000 रोपं लावायचे असेल तर एखादी 100 रोपं जास्त लावायची. कारण की आपण तुम्ही बघू शकता, तुम्हाला नंतर दाखवतो. कारण की आपले आता हे एकाच साईजचे झाड आहेत ना, तर आपण तुटाळ लावताना ते लहान होतात. बरोबर. ते सरसकट येण्यासाठी आपण काय करायला होतं, ते एखादी 100-50 रुपये एक्स्ट्रा आणून ठेवायला पाहिजे. म्हणजे एक समान सगळं पूर्ण बाग येते. खड्डे या साईजचे घेतलेले आहेत आपण, समजा असं. तर ह्या साईजचं आपण इथपर्यंत माती भरली तर पुन्हा हे झाड आपलं इथं लागू झालं. ही कॅरी बॅग आहे, ती कॅरी बॅग काढायची फक्त. आता ह्या रोपाला आपण काढलेला आहे, तर कलमापासून इथं फुटलेलं आहे. कलमाच्या खालचे जे आता आंबट फुटतात ते आंबट वारंवार काढण्याची आपण काळजी घेतली पाहिजे. बरोबर. म्हणजे हे कलमचे जे रोप आहे ना, हे वाढीव होते. नंतर आपण जर बघितलं तर इकडे आपण दुसऱ्या रोपाला तुम्हाला दाखवतो. आता हे सरासरी हे रोप आहे, या स्टेजला जर आलं तर हे जे पानं आहे ते पानं पूर्ण, हे जे पानं आहेत का ते पूर्ण असं काढून घ्यायचे. कशामुळं? कारण की हे वरचं जे शेंडा आहे ना, इथनं फुटवा तर फुटतं किंवा चांगल्या प्रकारे फुटतं. मग हे जर इथपर्यंत आलं ह्या स्टेजला तर बघा हे पूर्ण आपण काढलेलं आहे पहिला, तर इथं 2 फुटवा फुटलेले आहेत.
मग पुन्हा आता हे एकाचे 2 झाले ती, मग पुन्हा आपण काय करावं लागतं असंच स्टेज बाय नंतर ना छाटणी केली का एका कांड्याचे किती कांडे झालेले आहेत बघा तुम्ही. असं स्टेप बाय स्टेप करावं लागते. पुन्हा आपण वर बघतो, पुन्हा पण वर इथं छाटणी केल्यामुळे इथं 2 फाटे फुटलेले आहेत. आता ह्या झाडाचं तुम्ही बघता की सहजासहजी माल जरी लागलं सहजासहजी काढता येते माणसाला, किंवा औषध जरी फवारायचं म्हणलं सहजासहजी औषध पोहोचतो. साधारणतः झाडाचं वय काय? 2 वर्षाचं झाड आहे आता सध्याला. बर. ह्या आपण अजून एक आपला प्लॉट आहे तो दुसऱ्या वर्षामध्ये धरला होता आपण, पण ह्यामध्ये आपण आंतरपीक वगैरे घेतलंय. पण 2 वर्ष म्हटलं तर ह्याला अजून 4-5 महिने कमी. सीझनच्या वेळेस 3-4 महिने कमी असल्यामुळे यावेळेस माल लागला. सरासरी आपण 2 वर्षात माल धरू शकतो व्यवस्थित जर धरलं तर. आणि मेन गोष्ट कशी आहे, जर आपण बघितला होता की हे पानं वगैरे काढायचे किंवा छाटणी करायची, मेन हे खोड आहे का, हे खोड चांगलं मजबूत व्हायला पाहिजे. तर जे वरचं फळ आहे ना ते एकदम वजनदार फळ असल्यामुळे ते फाटे वगैरे व्यवस्थित धरलेले जातात. मेन एक खोडावर लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्याला फवारणी वगैरे काय जास्त नाही, फक्त पानं वगैरे म्हणजे वर्षभर फवारणी काय नसते, फक्त जेव्हा आपण हार्वेस्ट म्हणजे माल धरतो आपण तेव्हाच. आणि जर हे पानं वगैरे कवळे असले, काय करपा वगैरे पडला किंवा आळे वगैरे पडले तर फक्त बुरशीनाशक किंवा आळीचा हात आपण घेऊ शकतो. आणि जर म्हणलं तर आपण ह्याच्यामध्ये आपण बघा की तुम्ही जे रोप लहान असतात त्यावेळेस तर आपण ह्याच्यात दुसरं काय करू शकतो. हे ड्रीप आहे असते, यात पाणी वगैरे किंवा एवढं जे 8 फुटाचं अंतर आहे त्यात आपण डबू घेऊ शकतो किंवा आंतरपीक आपण कुठलंही घेऊ शकतो. झेंडू असू द्या, मिरची असू द्या. आता आपण तुम्ही सध्याला बघू शकता, हे बघा हरभरा घेतलेला आहे, ह्याच्या अगोदर आपण ह्याच्यात उडीद काढलेला आहे. म्हणजे आंतरपिकाचं ह्याला नुकसानच आहे की सीताफळाला? नाही नुकसान वगैरे काय नाही, कारण की जोपर्यंत आपण पीक धरत नाही तोपर्यंत त्याला काय घेऊ शकतो. कारण की हे आपल्याला मोठं प्लॉट असल्यामुळे आपल्याला ट्रॅक्टर वगैरे बसता यावं, फवारता यावं म्हणून एवढं अंतर सोडलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ट्रॅक्टरनं आपला मशागत करता येते किंवा एखादं आंतरपीक घेता येतो. पण ज्यावेळेस आपण जर झाडं एकदम फळ चालू झालं किंवा नंतर फाटे वगैरे मोठे झाले तर त्यावेळी आपल्याला आंतरपीक घेता येत नाही. बरं. तोपर्यंत आपण 2 ते 3 वर्षापर्यंत आपण आंतरपीक घेऊ शकतो. तर हे बघू शकता गाईज, आंतरपीक म्हणून ह्या वर्षी आपण हरभरा केलेला आहे. आणि जोपर्यंत हे आपण मालाची छाटणी करत नाही म्हणजे 2-3 वर्षानंतर जेव्हा आपण ह्याला फळ धरतो त्यानंतर आपण बऱ्यापैकी आंतरपीक आहे ते कमी करतो, कारण की त्याचा इफेक्ट आपल्या झाडावरती होतो. तर गाईज, हे जे आपलं सीताफळ पीक आहे त्याला पाण्याचं नियोजन कसं असतं आणि पाणी किती लागतं हे पण आपण विचारून घेऊ. तर गुलाबभाई मला सांगा, हे जे सीताफळ लावलं आपण त्याला पाणी जास्त लागतं का कमी लागतं? नाही, पाणी ह्याला लागतच नाही, कारण पावसाळ्यात तर थोडाफार पाऊस असतो. जर धरलं तर याला पाण्याचं नियोजन एकदम व्यवस्थित करावं लागते. कारण की उन्हाळ्यात आता जर माल आपलं सध्याला मोठ्या प्लॉटला माल चालू आहे, माल काढल्यानंतर ना ह्याला ताण द्यावा लागतो. पाणी अजिबात पाणी चालत नाही ह्याला, म्हणजे कसलंच पाणी चालत नाही. मे पर्यंत याला पाणी नाही दिलं तरी चालतंय. मग मे मध्ये आपल्याला लास्ट पिकाची फळाची छाटणी आहे ती मे मध्ये आपण पहिल्या आठवड्यामध्ये जर मार्केटमध्ये जर आपला माल पहिला पाहिजे असेल तर आपण मे मध्ये लास्ट आठवड्यामध्ये जरी आपण छाटणी केली तरी चालते. आणि त्यावेळेस जर आपण धरलं माल तर काही उन्हामध्ये काय माल सेटिंग होत नाही व्यवस्थित. पण जरी चांगल्या प्रकारे आपण जर काळजी घेतली, जर माल जर व्यवस्थित आणला तर सुरुवातीच्या काळात जे माल मार्केटमध्ये आला तर त्याला फायदा होतो आणि रेट पण चांगले येतात. त्यासाठी ती काळजी घ्यावी लागते. नंतर आपल्याला पावसाळ्यानंतर आपण जर धरलं तर 2-2 तास जरी पाणी जरी दिलं तरी काय हरकत नाही, जास्त पाणी लागत नाही या झाडाला. बरोबर. तर गाईज, म्हणजे आपलं जे सीताफळ आहे त्याला कमीत कमी पाणी लागतं. जेव्हा आपण मालाची छाटणी करतो, जेव्हा आपल्या झाडावरती सीताफळ असतं तेव्हा त्याला पाणी जास्त द्यावं लागतं. त्यानंतर ह्याला पाणी नाही दिलं तर चालतं. तर गाईज, याला आपण पाण्याची सोय कशी केलेली आहे तर आपला जो टँक आहे त्याच्यामधून आपण ह्याला पाणी आणलेलं आहे आणि ड्रीप इरिगेशन सिस्टीम आहे याला आपण. आणि बऱ्यापैकी आपल्या सर्व बागा ड्रीपवरतीच आहेत, कारण की त्यांना खत सोडण्यासाठी ते इझी जातं आणि बाकी पाण्याचं बचत होते, एक्स्ट्रा पाणी कुठं वेस्ट जात नाही. तर इकडं पण आपलं प्लॉट आहे, बघू शकता तुम्ही. बघू शकता कशा प्रकारे ढगगोळा झालेले आहेत आणि सूर्यास्त होत आहे आता. तर आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की हे आपलं जे सीताफळ आहे ह्याला लावून साधारणतः 2 वर्ष कंप्लीट होत आलेले आहेत आणि ह्याला कोणत्या प्रकारे जी काळजी घेतली जाते, ह्याला खत कधी घालावं लागतं आणि लावताना कोणत्या प्रकारे लावलेलं आहे आणि पाण्याचं नियोजन कसं असतं ह्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर तुम्ही हे बघू शकताय, हे जे रोप तुम्हाला मी याचं एक्झाम्पल म्हणून आणलं होतं दाखवायला की कशा प्रकारे लागवड केली जाते आणि किती खोल खड्डा घेतला जातो ह्यासाठी आणलं होतं. तर हे आपण एक्स्ट्रा का आणतो, कारण की आपल्या जे शेतामध्ये सीताफळाची लागवड केलेली असते ते सर्वच रोपं लावलेली काही व्यवस्थित येत नाहीत, काही जळून जातात, वेस्टेज जातात. तर ते वेस्टेज भरून काढण्यासाठी हे आपण एक्स्ट्रा रोपे आणतो, जेणेकरून
जिथं खराब झाले तिथं हे आपण लावतो. तर गाईचं समोर बघू शकताय अशा प्रकारे आपण इथं सीताफळ आंबा असेल त्याची रोपं आधीच आणून ठेवलेले आहेत, जेणेकरून आता आंब्याची तुटावळ पडली म्हणजे ते रोपं खराब झाली तर ते आपल्याला तिथं लावता यावे ह्यासाठी आपण आधीच काळजी घेतलेली आहे. तर गाईज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. आणि आपले 1000 सबस्क्रायबर करण्यात आपलं मोलाचं योगदान आहे. असंच आपल्याला 1000चे 10,000, 10,000चे 1 लाख आणि 1 लाखाचे 10 लाख करण्यापर्यंत टप्पा गाठायचा आहे. तर माझ्या या जर्नीमध्ये तुम्ही सहभागी व्हा. नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.